शेवगाव तालुक्याच्या बालमटाकळी येथे बालमटाकळी ते कांबी या शेत रस्त्यावरील शेतकऱ्यांनी रस्त्याच्या कडेने भर टाकून अतिक्रमण केल्याने रस्त्याची रुंदी कमी झाल्यामुळे वाहनधारकांना त्याचा त्रास सहन करावा लागत होता. तसेच शेवगाव गेवराई राज्य मार्गावरून कांबी रस्त्याकडे जाणारा ओढ्याचा रस्त्यावरील झालेले अतिक्रमणाच्या हद्दी व खुणा निश्चित करून झालेले अतिक्रमण 1 महिन्याच्या आत काढण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे लेखी निवेदन नायब तहसीलदार निलेश वाघमारे यांनी दिल्याने ग्रामपंचायत सदस्य श्याम राजपुरे यांनी आपले 2 दिवस चाललेले आमरण उपोषण मागे घेतले होते. परंतु महिन्याभरात काम न झाल्यास केव्हाही आंदोलन केले जाईल असाही इशारा देण्यात आला होता. उपोषण करून 1 महिना होत असून देखील प्रशासनाने ओढ्याचा रास्ता व कांबी रस्त्यावरील झालेले अतिक्रमण अद्यापही काहींनी काढले नसल्याने अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष केंद्रित करावे, अन्यथा केव्हाही निवेदन न देता शेवगाव गेवराई राज्य मार्गावर आंदोलन करणार असल्याचे श्याम राजपुरे सह शेतकऱ्यांनी म्हटले असून होणाऱ्या कारवाईस प्रशासनास जबाबदार धरले जाईल असे ते म्हणाले. रामकृष्णारी, मी श्याम अशोक राजपुरे, बालमटाकळी, तालुका शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर इथून मी 1 महिन्यापूर्वी उपोषणाला बसलो होतो. तर कांबी रस्त्यातील वड्यासाठी उपोषणाला बसलो होतो. तर त्या 1 महिन्यापूर्वी मला शासनाने अतिक्रमण काढून देऊन अशी मला शासनाने लेखी आश्वासन दिलं होतं. ते आश्वासन शासनाने आणखीनही पूर्ण केलेलं नाही. मी कोणत्याही क्षणी मी रस्ता रोकोन करू शकतो. न साक्षाला माहिती देता मी शासनाने याची दखल घ्यावी अशी मी शासनाला विनंती करतो. आणि रामकृष्ण हरी. जयप्रकाश बागडे, अहिल्यानगर, शेवगाव.